श्री स्वामी समर्थ. महाराष्ट्राचं आराध्य दैवत खंडोबा. जेजुरी, पाली, नेवासे, कोरठाण, चंदनपुरी, माळेगाव, दावडी, निमगाव, पेठ अशा महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणांसह मंगसुळी, बिदर, देवरगुड्डू, मैलार अशा कर्नाटकात अनेक क्षेत्री वसलेला देव खंडोबा अनेक घराण्यांचं कुलदैवत आहे. महाराष्ट्र, आंध्र, कर्नाटकात या तिन्ही राज्यात व्याप्त असलेल्या देवांचे जितकी म्हणून ठाणी आहेत तितकी त्यांचे कुळाचार देखील आहेत. महाराष्ट्रामध्ये अनेक जाती जमातींच्या कुलदेवतांमध्ये खंडोबाचे नाव अग्रक्रमाने येते. पूर्वी कृतयुगामध्ये धर्मपुत्र सप्तर्षींना त्रास देणाऱ्या मणी आणि मल्ल या दैत्यांचा संहार करण्यासाठी ऋषीमुनींच्या विनंतीवरून चैत्र पौर्णिमेच्या दिवशी मध्यान्हकाळी भगवान शंकरांनी मार्तंड भैरव अवतार धारण केला. या राजस रूपाच्या हातामध्ये खड्ग म्हणजे तलवार, त्रिशूल, डमरू आणि पानपत्र अशी 4 आयुधे होती. कानामध्ये नागांचे कुंडले होते. भगवान शंकरांनी मार्तंड भैरव अवतार धारण करताना त्यांच्या क्रोधामुळे आपटलेल्या जटामधून एक महामारी शक्ती तयार झाली. तिला घृतमारी असे नाव मिळाले. भगवान कार्तिकांना सेनापती करून मार्तंड भैरवाचे संपूर्ण सैन्य पृथ्वीवरती उतरले. त्या जागेला प्रस्थपीठ किंवा आजच्या भाषेत कडेपठार म्हणून ओळखले जाते. मणिचूल पर्वतावर राहणाऱ्या मणिमल्लाचा संहार करून भगवान शंकराच्या मार्तंड भैरव अवताराला मल्लारी हे नाव प्राप्त झाले. मल्लारी म्हणजे मल्लांचा अरी अर्थात मल्लांचा शत्रू, तर हातात खड्ग म्हणजे खांडा अर्थात तलवार धारण करतो म्हणून त्याला खंडेराय हे नाव मिळाले. पुढे भगवान विष्णूंच्या मोहिनी रूपाचा आणि पार्वतीचा एकत्र अवतार अशी माळसा नेवासे गावाच्या तिमशेट वाणी यांच्या घरी प्रगट झाली. पौष शुद्ध पक्षामध्ये मृग नक्षत्रावर सातारा जिल्ह्यातील पाल या गावी तारळी नदीच्या तीरावर खंडेरायाचा माळसेबरोबर विवाह संपन्न झाला. याच वेळी पार्वतीच्या जया नावाच्या दासीने गंगादेवी अवतार धारण केला होता. मुळात इंद्रकन्या असलेल्या बाणाईला शाप देऊन इंद्राने तिला पेटीत बंद करून पृथ्वीवर टाकली. ती पेटी एका धनगराला सापडली. त्या धनगराने त्या कन्येचे लालन पालन केल्याने बाणाईला धनगर कन्या म्हणून ओळखले जाते. पुढे माळसा राणीबरोबर सारीपाटाचा डाव मांडून त्यात पराभव पत्करून खंडोबा 12 वर्षासाठी वनवासाला म्हणून गेले. यावेळी बाणाईला आणण्याचा त्यांचा प्रयत्न ओळखून माळसा राणीने त्यांना वृद्ध होण्याचा श्राप दिला. देवीच्या शापामुळे बाणाई खंडेरायाला ओळखू शकली नाही. 12 वर्षे पूर्ण होताच श्रावण पौर्णिमेला चंदनपुरातून नळदुर्गाला नेऊन खंडेरायाने बाणाईशी विवाह केला. या देवाच्या दिव्य चरित्रामुळे भक्तांना गेली कित्येक शतके त्यांची भक्ती प्रचलित आहे. वाघ्या मुरळी हे परंपरेने देवाचे सेवक असून घाटी दिमडीच्या तालावर खंडोबाचे जागरण करणे व त्यांच्या नावाने कोटुंबा म्हणजे लाकडी किंवा तांब्याच्या पात्रामध्ये भिक्षा अर्थात वारी मागणे हे त्यांचे काम मानले जाते. आजही खंडोबाच्या कुळाचारात वाघ्या मुरळीला मानाचे स्थान असते. भंडारा म्हणजे देवाच्या चरणाशी वाहिलेले हळद ही खंडोबाचे भूषण मानले जाते. देव घोड्यावरती स्वार असल्याने खंडोबाचे भक्त घोडा तसेच बाणाईच्या घरी धनगर रूपात चाकरी केल्याने बकरी व कुत्रा यांना देखील आदरपूर्वक सन्मान देतात. दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यामध्ये प्रतिपदेपासून षष्टीपर्यंत खंडोबाचा नवरात्र महोत्सव संपन्न होतो. याला काही जण षड्रात्र म्हणून ओळखतात. या उत्साहात प्रतिपदेपासून षष्टीपर्यंत नंदादीप स्थापन, घटस्थापन, चरित्र वाचन असे अनेक विधी केले जातात. षष्टी दिवशी वांग्याचे भरीत, बाजरीची भाकरी, पुरणपोळी अशा पदार्थांनी देवांचा कुटुंबा भरतात. वाघ्या मुरळी, गाय, कुत्रा, घोडा यांना नैवेद्य अर्पण करून उपवासाचे पाळणे करतात. तळी भरण्याचा वैशिष्ट्यपूर्ण विधी या दिवशी केला जातो. तळी भरण्याकरिता एका तपकामध्ये भंडाऱ्याने अष्टदळ काढून मध्यभागी कलश ठेवला जातो. 5 बाजूला पानाचे विडे ठेवले जातात.
घरच्यांच्या कर्त्यासह घरची सर्व मंडळी व किमान 5 लोक एक हात लावून ही तळी उचलतात. प्रत्येक वेळेला देवाचा येळकोट म्हणून जय जयकार केला जातो. येळकोट हा कानडी शब्द आहे. येळू म्हणजे 7 आणि कोट म्हणजे कोटी. सप्तकोटी गणांचा अधिपती असलेल्या खंडेरायाला नमस्कार करून तळी जमिनीवर ठेवली जाते. त्यानंतर घरातील सर्वांना आणि जे उपस्थित असतील त्यांना पात्रात ठेवलेले विडे दिले जातात. या वेळेला अगड्डुम नगारा ही पारंपरिक आरती वजा रचना म्हणण्याचा प्रघात आहे. खंडोबाच्या उपासनेत रविवार, चैत्र, श्रावण, पौष, माघ ह्या 4 पौर्णिमा तसेच आषाढ शुद्ध प्रतिपदेला कडेपठारावर असणारी गणपूजा, पौष महिन्यात पाली येथे असणारा विवाह सोहळा, चंपाषष्ठीच्या उत्सवात पंचमीला असणारे देवाचे तेलवण अशा अनेक विधींना मोठे महत्त्व आहे.